आणि आता एक वेगळी बातमी। जय पवार सध्या मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। जय पवार मुंबईमधून थेट अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले। या दोघांच्या भेटीमुळे सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलेलं आहे। तर जय पवार सध्या मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। मुंबईमधून थेट अंतरवाली सराटीमध्ये जय पवार पोहोचले। रवी मुंडे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। रवी, अमोल, काही क्षणापूर्वीच या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटीमध्ये ज्या ठिकाणी आंदोलन झालं त्या ठिकाणी जय पवार हे हजर झाले आणि त्यांनी सदिच्छा भेट असल्याचं सांगत मनोज जरांगे यांना शुभेच्छा दिल्या। मनोज जरांगे यांनी देखील त्यांचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे। अर्ध्या तासापासून खरं तर ते जरांगेंची प्रतीक्षा करत त्या ठिकाणी होते। अचानक अशी अनपेक्षित भेट आहे, कारण आज सकाळी छत्रपती संभाजीनगर येथे हेलिकॉप्टरनं जय पवार दाखल झाले आणि कुठल्याही मीडियाशी संपर्क न करता किंवा न संबोधित करता ते थेट अंतरवली सराटीला बायकार गेले आणि आता त्यांची थोड्या क्षणापूर्वीच भेट झालेली आहे। आपण पाहतोय की बारामतीतलं राजकीय वातावरण तापलेलं आहे, त्या अनुषंगाने ही भेट देखील खूप महत्त्वाची आहे। ओबीसी आणि मराठा राजकारणावरती खरं तर काही राजकारण यावरती बऱ्यापैकी होताना दिसत आहे। त्या अनुषंगाने ह्या भेटीला महत्त्व आहे। दोघांमध्ये कुठलीही चर्चा झाली नाही हे महत्त्वाचं आहे। मात्र दोघांनी एकमेकांचं स्वागत त्या ठिकाणी केलेलं आहे। जय पवार यांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला, ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्या ठिकाणाहून ती लागलीच रवाना देखील झालेली आहे। रवी, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। तर जय पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव आहेत। त्यांच्या मातोश्री सध्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि त्यामुळेच या भेटीला खूप महत्त्व आहे। बातमीसोबतच बुलेटिनमध्ये घेतो एक छोटासा ब्रेक। पाहत रहा।